नंतर 76 लाख मतदान वाढल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस. प्रकाश आंबेडकरांनी स्वतः युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने नियमावली पाळली नाही. निवडणूक आयोगाने 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे. प्रकाश आंबेडकरांचा हायकोर्टात युक्तिवाद. करुणा शर्माच्या गाडीत मी पिस्तूल ठेवली नाही. काहीही कारण नसताना सुरेश धस यांचे माझ्यावर आरोप. सचिन सानप आणि सदावर्तेंमधलं संभाषण टीव्ही 9च्या हाती. सचिन सानप परळी पोलीस ठाण्यात जमादार या पदावर कार्यरत. करुणा शर्माच्या गाडीत देशमुखने बंदूक ठेवली. भास्कर केंद्रे आणि सचिन सानपने दरवाजा बंद केला. सुरेश धस आरोपांवर ठाम. भास्कर केंद्रे आणि सचिन सानप संत झालेत का? धस यांचा संतप्त सवाल. जरांगेंनी सांगितला मुंडे आणि कराड यांच्या भेटीसोबतचा किस्सा. निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडनं माझी भेट घेतली होती. दोघेही उशिरापर्यंत भेटीसाठी थांबले होते. जरांगेंचा दावा. जरांगेंना प्रत्येक गोष्टीत पडायची गरज नाही. देशमुखांचा विषय वेगळा आहे. विजय वडेट्टीवारांचा जरांगेंवर निशाणा. सचिन सानपनं पिस्तूल ठेवलं हे आधी सुरेश धसांनीच सांगितलं. मात्र आता स्वतःच्या शब्दापासून उलटले. तर वाल्मिक कराड सोबतच्या बैठकीत काय घडलं हे जरांगेंनी सांगावं. गुणरत्न सदावर्ते यांचं विधान. गुणरत्न सदावर्ते हा बावचळलेला माणूस आहे. आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरातांची गुणरत्न सदावर्तेंवर टीका. तर एखाद्या आमदार खासदाराच्या सावलीत गेले की असं बोलतात गुणरत्न सदावर्तेंचं खरातांना प्रत्युत्तर. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं नाही. अजितदादांनी स्वतःच्या मर्यादा ओळखल्या. संजय राऊत यांचं वक्तव्य. पंतप्रधानांवर टीका करणारा राऊत मूर्ख माणूस. नारायण राणेंचा टोला. जागतिक पातळीवर आपली अर्थव्यवस्था 14व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर. राऊतांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. राणेंचा हल्लाबोल. फडणवीसांच्या उपस्थितीत आष्टीमध्ये मोठ्या जलप्रकल्पाचं उद्घाटन होणार. कार्यक्रम पत्रिकेवर मुंडे बंधू भगिनींचंही नाव. पण त्यांची उपस्थिती आम्हाला झेपणार नाही. आमदार सुरेश धस यांचं खोचक वक्तव्य. शिर्डी हत्याकांडाचा दुसरा सीसीटीव्ही समोर. नितीन शेजूळ नावाच्या कर्मचाऱ्यावर चाकुरी परिसरात हल्ला. दुचाकीवरील दोघांकडून हल्ला. एक संशयित ताब्यात. शिर्डीत मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली. सुजय विखेंचा दुहेरी हत्येवर संताप. हे प्लॅन नव्हे तर नशेतून होणारे रँडम मर्डर असल्याचा आरोप. राज्यभरातील शासकीय काम करणारे कंत्राटदार 14 तारखेपासून कामबंद आंदोलन करणार. 7 महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्यानं कंत्राटदार आक्रमक. राज्यभरातील कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकले. काम न करता कंत्राटदारांकडून 25% कमिशन घेण्यात आलं. काम सुरू होण्याआधीच 25% घेतल्याचा संजय राऊतांचा आरोप. गेल्या 2 वर्षात किती हजार कोटी फुटीर आमदारांच्या खिशात गेले अशी ही टीका. कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी? रोहित पवारांचा सवाल. स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांनी चेष्टा करणारी होती. तर महाराष्ट्र केसरीचा कर्जत जामखेडमध्ये आखाडा भरवणार. रोहित पवारांची ट्विट करत माहिती. शिवराज राक्षेने पंचांना गोळ्या घालायला पाहिजे तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं खळबळजनक विधान. शिवराज राक्षेच्या बाबतीत घडलेला प्रकार चुकीचा असल्याची प्रतिक्रिया. कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणं योग्य नव्हतं. न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक. शिवराज राक्षेने पंचांना केलेल्या मारहाणीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका. माझ्या मुलावर कारवाई केली तशी चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचावर कारवाई करा. शिवराजच्या कुटुंबियांची मागणी. काका पवारच्या तालमीत असल्यानं मुलावर अन्याय झाल्याचा आरोप. पंचांना लाथ मारणं योग्य नाही. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांची प्रतिक्रिया. तर मला शिवीगाळ झाल्यानं टोकाचं पाऊल उचलावं लागलं. शिवराज राक्षेचं स्पष्टीकरण. शिवसेनेचे मंत्री आठवड्यातून 3 दिवस पक्ष कार्यालयात जनता दरबार घेणार. सोमवार, मंगळवार आणि बुधवार सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत जनता दरबार. दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली. साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू खुपसून हत्या. तर शिर्डीतील एका तरुणावरही कामावर जाताना चाकू हल्ला. गंभीर जखमी असल्याची माहिती. शिर्डीतील घटना दुर्दैवी. निरपराध लोकांची हत्या झाली. शिर्डी सुरक्षित राहावी यासाठी नवीन उपाययोजना कराव्या लागतील. राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. जालना महापालिकेवर आमचाच झेंडा फडकणार. काँग्रेस नगरसेवक सोडून गेल्यानं आमचा तोटा होणार नाही. कैलास गोरंट्याल यांची प्रतिक्रिया. आग्र्याहून सुटताना शिवरायांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली. अभिनेते राहुल सोलापूरकरांचा दावा. तर राहुल सोलापूरकरचा दावा म्हणजे शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न. जितेंद्र आव्हाडांचं ट्विट.
पालघरमध्ये शिवसेनेत पक्षप्रवेशाची मालिकाच सुरू। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश 6 ग्रामपंचायत सदस्यांचा राजेंद्र गावितांच्या उपस्थितीत पुण्यात पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिराचं आयोजन। शिबिराला पोलीस निरीक्षक धीरज महाजन आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसेंची उपस्थिती। विद्यार्थी आणि शिक्षकांना कायदेविषयक मार्गदर्शन। परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अर्थसंकल्पाची होळी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अर्थसंकल्पाच्या प्रतीची होळी। यवतमाळमध्ये सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये भीती। हमीभावानं खरेदीसाठी मुदत 6 फेब्रुवारीपर्यंत, मात्र अद्याप 2 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी बाकी। परभणीत कुलगुरू कार्यालयात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बोंबमारो आंदोलन। अवैध गौण खनिज करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती। वाशिमच्या कृषी विज्ञान केंद्राकडून जवस आणि करडी पीक शेती दिन कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला कुलगुरू शरद गडाख यांची प्रमुख उपस्थिती। शेतकऱ्यांना कार्यक्रमातून मार्गदर्शन। जळगावच्या चाळीसगावात योग्य दर मिळत नसल्यानं कपाशीचे पीक घरात पडून तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड। राज्यभरातील यावर्षीचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात। गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊस उत्पादनात 15 ते 20% घट। शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी कोल्हापूर जिल्ह्यात कारखान्याची धावाधाव। नांदेडमध्ये वाढत्या उष्णतेचा ऊस पिकाला फटका। उष्णतेमुळे कोवळ्या पिकावर देखील रोगाचा प्रादुर्भाव। ऊसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता। नाशिकच्या पंचवटीतील नागचौकात 2 गटाच्या वादातून हवेत गोळीबार। हाणामारीत 2 जण जखमी। पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये परस्परांविरोधात गुन्हे। वाशिम रिसोडमधील वाकत गावातील महिलांचा पाण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। जलजीवन मिशन काम ठप्प झाल्यानं महिला आक्रमक। कंत्राटदारावर कारवाई करण्याची महिलांची मागणी। पुण्यातील खडकवासला धरणात 66.58% पाणीसाठा शिल्लक, तर पानशेत आणि वरसगाव धरणांमध्ये 70%हून अधिक पाणी। शेतकऱ्यांच्या मागणीनंतर उन्हाळी आवर्तनाचं पाणी सुरू करण्यात येणार। धुळे शहरातील वडजाई रोड परिसरात पॉवरलूम कामगार संघटनेचं आंदोलन। विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगार आक्रमक। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा कामगारांचा पवित्रा। धाराशिवच्या उमरगामधील कराळीमध्ये वारकरी संप्रदायातील मुलांना गावगुंडांकडून मारहाण। ग्रामस्थांचा तहसीलवर मोर्चा। गावगुंडांना शिक्षा देण्याची ग्रामस्थांची मागणी। वर्ध्यात नागरिकांना स्मार्ट मीटरची सक्ती करू नये। ठाकरे गटाचे महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन। स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती केल्यास आंदोलन करू, ठाकरे गटाचा इशारा। वाशिम जिल्ह्यातील मीटर रीडर यांचे बेमुदत काम बंद आंदोलन। महावितरण कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी। भिवंडी उपविभागीय कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेचं वनजमीन मिळवण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन। आंदोलनात शेकडो आदिवासी महिला पुरुष सहभागी। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील जामठीत जंगली प्राण्यांचं दर्शन। शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचं वनविभागाचं आवाहन। बिबट अस्वल आढळल्यास तत्काळ कळवण्याचे वनविभागाकडून आवाहन। गोंदिया जिल्ह्यात गेल्या वर्षभरात भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत 30 गुन्हे दाखल। 45 आरोपींना अटक। आरोपींकडून 13 बंदुका, 28 तलवारी जप्त। नागपूरच्या पोंदवडीमध्ये सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। भिगवण पोलिसात गुन्हा दाखल। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। ठाण्यातील अंबरनाथमध्ये साईबाबा मंदिराजवळ चाकू घोसपून महिलेची हत्या। पोलिसांकडून हल्लेखोराला अटक। अधिकचा तपास सुरू।